आता इथे 1 वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यानंतर इथे 1 वाटी इतका आपण खोबऱ्याचे काप तयार करून घेतलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर आज आपण छान असं पदार्थ बनवणार आहोत. त्यानंतर इथे आपण 15 ते 20 बदाम घेतलेले आहेत. त्यानंतर इथे आपण काजू घेतलेले आहेत. तर आज मैत्रिणींनो आपण उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत. तर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आषाढी एकादशीला हा पदार्थ नक्की बनवून बघा. आता इथे आपण कढई घेतली. कढईमध्ये सुरुवातीला शेंगदाणे छान असे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे. तुम्ही शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले ना, तर पदार्थसुद्धा तेवढाच टेस्टी बनतो. आता इथे बघू शकता छान असे भाजल्यानंतर इथे मी 1 चमचा इतकं तूप घालून घेतलेलं आहे. तूप घातल्यानंतर आपल्याला सुरुवातीला इथे बदाम थोडेसे रोस्ट करून घ्यायचे किंवा थोडेसे ते तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे. तर बघू शकता त्यानंतर इथे आपण काजूसुद्धा छान असे भाजून घेणार आहोत. थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला इथे छान असं भाजून घ्यायची. तर बघू शकता आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट्सची चिक्की. तर नमस्कार, तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघू शकता आता इथे आपण काजू भाजून झाल्यानंतर इथे आपण आता खोबऱ्याचे काप भाजून घेणार आहोत. तर खोबऱ्याचे तुम्ही याच्यापेक्षा बारीकसुद्धा काप बनवू शकता. तर खूप छान असा हा पदार्थ बनतो आणि उपवासासाठी भरपूर अशी एनर्जी येते याच्यामध्ये. त्यानंतर कढई गरम असतानाच आपल्याला 1 वाटी इतकी साखर घ्यायची. 1 वाटीला कमी घेतली तरी चालेल. त्यानंतर अर्धी वाटी इतकं आपण इथे पाणी घालून घेणार आहोत आणि याचा छान असा आपण पाक तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता मैत्रिणींनो व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला छान असा पाक साधारण 2 ते 3 मिनिटं उकळू द्यायचं आहे. आता इथे साखर बऱ्यापैकी मेल्ट होत आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. खूप झटपट आणि भरपूर एनर्जी देणारा असा हा पदार्थ आहे. तर एकादशीला किंवा पुढे नवरात्र वगैरे त्याला हा पदार्थ नक्की करून बघा. आता इथे आपली साखर छान उकळल्यानंतर, पाक छान तयार झाल्यानंतर इथे आपल्याला वेलची पूड घालून घ्यायची आहे. तर बघू शकता आता इथे मी तुम्हाला सुरुवातीला पाक चेक करून दाखवणार आहे. तर आता इथे पाक आपल्याला भरपूर असा घट्टसर घ्यायचा आहे. तर बघू शकता अजून आपला पाक थोडासा कच्चा आहे. आपण बालुशाहीला जसं बनवतो ड्राय बालुशाही ना, त्या पद्धतीचं आपल्याला इथे पाक बनवून घ्यायचं आहे. अगदी छान असं साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची. तर बघू शकता अजून आता इथे आपली पाकची छान अशी गोळी तयार व्हायला लागली. तर आता आपला पाक अगदी परफेक्ट बनवून तयार झालेला आहे. आता इथे मी गॅस बंद करून देते. त्यानंतर इथे आपण एक प्लेट घ्यायची. प्लेट तुम्ही हव्या त्या आकारात किंवा हव्या त्या साईजमध्ये घेऊ शकता. त्याला थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला एक लेयर सुरुवातीला शेंगदाण्यांचा पसरून घ्यायचा. तर शेंगदाणे तुम्हाला थोडेसे क्रश करून घ्यायचे असतील तर नक्कीच करून घ्या. आता इथे मला पूर्ण अख्खेच ठेवायचं होतं म्हणून मी सर्व साहित्य अख्खंच ठेवलं. तर बघू शकता आता इथे आपण सर्व छान असं प्लेटमध्ये सुरुवातीला पसरून घेणार आहोत. तर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये आणि हव्या त्या आकारात तुम्ही हे सगळे ड्रायफ्रूट्स कट करून घेऊ शकता. आता इथे आपण सर्व पसरून झाल्यानंतर वरून आपण साखरेचा पाक घालून घेणार आहोत. तर खूप सुंदर अशी ही चिक्की बनवून तयार होते. तर तुम्ही कुठल्याही उपवासाला ही चिक्की बनवून घेऊ शकता आणि एनर्जी याच्यात भरपूर प्रमाणात असते. ह्याच्यात सगळ्या प्रकारचे घटक असतात त्याच्यामुळे अजिबात तुम्हाला भूक लागणार नाही. तर नक्कीच करून बघा. खूप छान झटपट चविष्ट अशी आपली ही चिक्की बनवून तयार होते ते मैत्रिणींनो. तर आता इथे पूर्ण पाक घातल्यानंतर आपण इथे थोडंसं टॅप करून घेणार आहोत कारण आपल्याला छान असं हे सेट व्हायला हवं. आता बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला ना, तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. आता बघू शकता आपण पाक छान असा पूर्ण सगळ्या बाजूंनी पसरून घेणार आहोत. ती पुन्हा एकदा टॅप-टॅप असं करून घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नक्की करून बघा आणि साधारण 10 ते 15 मिनिटे हा पाक आपण बाजूला ठेवून देणार आहोत सेट होण्यासाठी. त्यानंतर इथे उर्वरित साहित्य होतं पाकाचं. तर मी इथे थोडंसं ड्रायफ्रुट्स होते ते पण आपण इथे सुका मेवा बनवून घेणार आहोत त्याचा छान असा ड्रायफ्रुट्स मेवा. तर तो सुद्धा खूप चविष्ट लागतो. तर आता इथे आपण साधारण 2 ते 3 मिनिटं असं परतून घेणार आहोत. म्हणजे हे मिश्रण, हे पाक छान असं सर्व ह्यांना व्यवस्थित लागायला हवं म्हणजे छान कोट होतील ते. तर बघू शकता तुम्ही असं सुद्धा खाल्लं ना, ते सुद्धा खूप चविष्ट लागतं. तर करून बघा मैत्रिणींनो. आता आषाढी एकादशी येतच आहे तर नक्कीच करून बघा. भरपूर अशी एनर्जी येते ह्याच्याने. तर नक्कीच खाऊन बघा. साबुदाणे किंवा इतर कुठला तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा हा पदार्थ नक्कीच बेस्ट आहे. तर नक्कीच खाऊन बघा, करून बघा. आता 15 ते 20 मिनिटानंतर आपली चिक्की ते अगदी परफेक्ट अशी सेट झालेली आहे मैत्रिणींनो. तर बघू शकता. आता इथे आपल्याला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा
असंच्या असं ठेवलं तरी चालेल, पण इथे मी कट करून घेणार आहे आणि याचे छोटे-छोटे असे तुकडे करून घेणार आहे. तर बघू शकता चविष्ट अशी आपली चिक्की बनवून तयार झालेली आहे. तर नक्कीच करून बघा. आता इथे मी तुकडे करून बाजूला ठेवून देणार आहे, म्हणजे आपल्याला डब्यामध्ये एअरटाईट डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवता येईल आणि साधारण ही 1 महिना तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. तर ही तुम्ही नक्की करून बघा, खाऊन बघा. धन्यवाद.